वटवृक्षाचे महत्त्व आणि प्रार्थना. जगत्पूजे जगन्माता सावित्री प्रतिदैवते पत्यसवी योगाम वस्ते कुरुते नम. अर्थात, हे जगन्माता सावित्री, तू संपूर्ण जगाला पूजनीय आहेस आणि तू एक समर्पित पतिव्रता पत्नी देखील आहेस, जी तिच्या पतीला देव मानत असे. वडाच्या झाडावर राहणारी देवी, तू मला माझ्या पतीशी नियमितपणे एकरूप राहण्यासाठी आशीर्वाद दे. माझ्या पतीपासून कधीही वियोग होऊ देऊ नये. हे माते, देवी आई, मी तुला आदराने वंदन करते. जी स्त्री ही प्रार्थना करते आणि दुसऱ्या दिवशी चांगल्या वर्तनाच्या पतिव्रता महिलांना जेवू घालते, त्यानंतर स्वतः जेवण करते, आपल्या क्षमतेनुसार दान देते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना करते, ती नेहमीच भाग्यवान सौभाग्यवती राहते. शास्त्रामध्ये असे मानले जाते की पराशर ऋषींच्या मते याला वटमुळे उपवास असे म्हटले जाते. पुराणांमध्ये याचा अर्थ स्पष्ट केला आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव वडाच्या झाडात राहतात. म्हणून वटपौर्णिमेला वटवृक्षाच्या खाली बसून पूजा करणे, उपवास करणे आणि ही कथा ऐकल्याने स्त्रीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वडाचे झाड त्याच्या विशालतेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते. या व्रताची कथा सती सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशीच सावित्रीने यमराजाकडून तिचा पती सत्यवान याचे प्राण परत मिळवून त्याला पुन्हा जिवंत केले होते. तिने साक्षात यमराजालाही आपल्या बुद्धीच्या जाळ्यात अडकवले होते. सत्यवान आणि सावित्रीची खरी कथा. भगवान श्रीहरी विष्णू हे वटपौर्णिमेच्या व्रताची कथा माता लक्ष्मीला सांगत आहेत. एकेकाळी मद्र देशाचा राजा अश्वपती आणि त्याची राणी मालवी राहत होते. त्यांच्या मनात मोठी अशांती होती, कारण त्यांना मूल नव्हते. अपत्याच्या आशाने त्यांनी अनेक वर्ष सावित्री देवीची कठोर पूजा केली. सावित्री देवी त्यांच्या पूजेवर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना वरदान दिले. देवीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरी एका अतिशय सुंदर कन्येचा जन्म झाला. राजा राणीची इच्छित इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी तिचे नाव सावित्री ठेवले. काळाच्या ओघात सावित्री मोठी झाली. ती अत्यंत सुंदर, सदाचारी आणि वडिलांप्रमाणेच धर्माचे पालन करणारी बनली. राजा अश्वपतीला तिच्या चारित्र्याचा आणि सौंदर्याचा मोठा अभिमान होता. जेव्हा ती लग्नाच्या वयाची झाली, तेव्हा एके दिवशी सावित्रीने तिच्या आई वडिलांना काळजीत पडलेले पाहिले. सावित्री म्हणाली, बाबा, तुम्हाला माझी काळजी वाटते का? आई म्हणाली, हो बेटा, आता आम्हाला तुझी काळजी वाटणारच, कारण आता तू लग्नासाठी पात्र झाली आहेस. राजा अश्वपती म्हणाला, बाळा, मला तुझ्यासाठी एक योग्य वर शोधायचा आहे, जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. आई वडिलांचे बोलणे ऐकून सावित्री स्वतःसाठी योग्य वर शोधू लागली. तिला तिचा जोडीदार स्वतःसारखा धार्मिक आणि प्रेमळ हवा होता. एके दिवशी मैत्रिणींसोबत जंगलात फिरत असताना तिला एक तरुण लाकडे फोडताना दिसला. त्याच्याकडे पाहून तो लाकूड तोड्या नसून एखाद्या मोठ्या राज्याचा राजकुमार असावा असे तिला वाटत होते. त्याचे सुंदर शरीर आणि कपाळावरील दैवी तेज पाहून राजकुमारी सावित्रीने पहिल्याच नजरेत आपले हृदय त्याला दिले. ती मनात विचार करू लागली, हा देखणा पुरुष कोण असू शकतो? तिने पुढे जाऊन त्याला विचारले. सावित्री म्हणाली, अहो, तुम्ही एखाद्या राजाच्या राजपुत्रासारखे दिसत आहात, पण या निर्जन जंगलात लाकडे का फोडत आहात? तुमची ही अवस्था पाहून माझे मन अस्वस्थ झाले आहे. तुम्ही कोणी मजूर वाटत नाही, मग हे मेहनतीचे काम का करत आहात? तो तरुण म्हणाला, हे देवी, तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. मी सत्यवान आहे. मी साल्व देशाचा राजा द्रुमत्सेन यांचा मुलगा आहे. मी खूप दुर्दैवी आहे. माझ्या वडिलांचे सर्व राज्य शत्रूंनी हिरावून घेतले आहे आणि आता ते आंधळे झाले आहेत. पण धर्मानुसार आणि माझी जबाबदारी म्हणून मी या जंगलात राहून त्यांची सेवा करत आहे. आता आम्ही वनवासी आहोत. हे तरुणी, तू खूप सुंदर आहेस. तू कोण आहेस? सावित्री म्हणाली, हे राजकुमार, मी मद्र देशाचा राजा अश्वपती यांची कन्या आहे आणि माझे नाव सावित्री आहे. दोघांमध्ये काही वेळ गप्पा झाल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. रात्री राजवाड्यात परतल्यावर सावित्री आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, आज जंगलात मला साल्व देशाचा राजकुमार सत्यवान भेटला. आता तो वनवासी असला तरी तो मला आवडत आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे. राजा अश्वपती म्हणाले, मुली, राज्याशिवाय कोणी राजकुमार किंवा राजा कसा असू शकतो?
तू योग्य विचार केला पाहिजेस. प्रेमाच्या प्रभावाखाली माणूस सर्व काही विसरतो, पण जीवन जगण्यासाठी साधनांची आवश्यकता असते. ज्यांनी स्वतःचे राज्य गमावले ते तुला कसे सुखी ठेवू शकतील? तू दुसऱ्यावर निवडलेला बरा. दुसऱ्या दिवशी सावित्री पुन्हा दरबारात आली आणि तिने आपला हट्ट सोडला नाही. सावित्री म्हणाली, बाबा, मी माझ्या मनाने सत्यवानाला पती मानले आहे. मी लग्न करेन तर फक्त त्याच्याशीच. राजा अश्वपती रागाने म्हणाले, मुली, हा काय बालिशपणा आहे? तू वेड्यासारखी का वागत आहेस? तू एका उच्च राजघराण्यातील राजकन्या असून एका सामान्य लाकूडतोड्याशी लग्न करू इच्छितेस, हे अजिबात योग्य नाही. मी तुझे लग्न त्याच्याशी कधीच करू शकत नाही. त्याच वेळी नारायण नारायण असा जप करत देवर्षी नारद तिथे प्रगट झाले. नारद मुनी म्हणाले, महाराज, तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? राजा अश्वपती म्हणाले, हे देवर्षी, सावित्रीने राज्य गमावलेल्या सत्यवानाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मी तिला कसे समजावून सांगू? तुम्हीच मला वाट दाखवा. नारद मुनी म्हणाले, हे राजा, सत्यवान हा अत्यंत देखणा, शूर, सदाचारी आणि धर्माचे पालन करणारा पुरुष आहे. यात काही शंका नाही की तो सावित्रीसाठी योग्य वर आहे. परंतु एक मोठा दोष आहे. त्याचे आयुष्य आता फक्त 1 वर्ष शिल्लक राहिले आहे. 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकून दरबारातील सर्वजण स्तब्ध झाले. राजाने सावित्रीला पुन्हा विनवणी केली. राजा अश्वपती म्हणाले, बघ मुली, त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष आहे. तू आपले भविष्य अंधारात का टाकत आहेस? हट्ट सोड बाळा. सावित्री म्हणाली, बाबा, कन्यादान एकदाच होते. मी माझ्या हृदयात त्याला पती मानले आहे. आता तोच माझे सर्वस्व आहे. मी लग्न करेन तर त्याच्याशीच, नाहीतर आयुष्यभर लग्न करणार नाही. अखेर मुलीच्या हट्टापुढे राजाने होकार दिला आणि सत्यवान सावित्रीचे लग्न थाटामाटात पार पडले. सावित्री राजवाड्याचे सर्व सुख सोडून जंगलात सत्यवानाच्या झोपडीत आली. ती पतीची आणि आपल्या अंध सासू सासऱ्यांची मनापासून सेवा करू लागली. ती दररोज भगवान शिवाची आराधना करत असे आणि मनातल्या मनात वर्ष संपण्याची वाट पाहत होती. यमराजाचे आगमन आणि सावित्रीचा पाठलाग. हळूहळू वर्ष संपत आले. आता सत्यवानाच्या मृत्यूला फक्त 4 दिवस उरले होते. सावित्रीने अन्न पाणी सोडून अत्यंत कडक उपवास त्रिरात्रव्रत सुरू केला. सत्यवान म्हणाला, सावित्री, तू हे काय करत आहेस? अन्न सोडल्याने तू आजारी पडशील आणि तुझा जीव धोक्यात येईल. सावित्री म्हणाली, स्वामी, तुम्ही काळजी करू नका. मला काहीही होणार नाही. मी असेपर्यंत तुम्हाला किंवा आईबाबांना काहीही होणार नाही. अखेर तो शेवटचा दिवस उजाडला. सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकडे तोडण्यासाठी आणि कंदमुळे आणण्यासाठी निघाला. सावित्री म्हणाली, स्वामी, आज माझे मन अस्वस्थ आहे. आज मीही तुमच्यासोबत जंगलात येणार. सत्यवान म्हणाला, पण उपवासामुळे तू खूप अशक्त झाली आहेस. तू आश्रमातच थांबून विश्रांती घे. सावित्रीने खूप आग्रह धरल्यामुळे सत्यवान तिला सोबत घेऊन गेला. जंगलात सत्यवान लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढला. अचानक लाकडे तोडताना त्याचा पाय घसरला. त्याला तीव्र चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. त्याचे शरीर थंड पडू लागले होते. सावित्रीने धावत जाऊन त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. सत्यवान म्हणाला, अगं सावित्री, माझे शरीर खूप कमकुवत आणि थंड पडत आहे. सावित्री म्हणाली, स्वामी, तुम्ही शांत राहा. तुमचे डोके माझ्या मांडीवर ठेवा. सर्व काही ठीक होईल. क्षणभरातच तिथे संपूर्ण अंधार पसरला आणि साक्षात मृत्यूचे देवता यमराज आपल्या काळ्या रेड्यावर बसून हातामध्ये पाश घेऊन प्रगट झाले. सावित्रीला काही समजण्यापूर्वीच त्यांनी सत्यवानाचा आत्मा प्राण शरीरातून ओढून घेतला आणि ते यमलोकाकडे निघाले. सावित्री म्हणाली, तुम्ही कोण आहात आणि माझ्या पतीचे प्राण कुठे घेऊन जात आहात? यमराज म्हणाला, हे कन्ये, मी मृत्यूदेव यमराज आहे. सत्यवानाचे या पृथ्वीवरील आयुष्य संपले आहे, म्हणून मी त्याचे प्राण घेऊन जात आहे. मृत्यू हे जगाचे अंतिम सत्य आहे. यमराज सत्यवानाचा आत्मा घेऊन पुढे निघाले, पण सावित्रीही त्यांच्या मागे मागे चालू लागली. यमराजांनी मागे वळून पाहिले. यमराज म्हणाले, हे मुली, तू माझ्या मागे का येत आहेस? हा मृत्यूलोक आहे. तू घरी परत जा आणि आपल्या पतीचे अंत्यसंस्कार कर. सावित्री म्हणाली, हे धर्मराज, जिथे माझे पती जातील तिथे जाणे हाच माझा पत्नी धर्म आहे. एका पतिव्रता स्त्रीसाठी पतीच्या चरणांपेक्षा मोठा कोणताही स्वर्ग नाही.
मी माझ्या पतीला सोडून मागे राहू शकत नाही. तुम्ही माझेही प्राण घेतले तर बरे होईल. तिची अलौकिक पतिभक्ती पाहून यमराज प्रसन्न झाले आणि म्हणाले, सावित्री, तुझ्या या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून तू कोणताही एक वर मागून घे. सावित्री म्हणाली, हे प्रभू, जर तुम्ही प्रसन्न असाल तर माझ्या अंध सासू सासऱ्यांना त्यांची दृष्टी परत द्या. यमराज म्हणाले, तथास्तु, आता तरी तू मागे फिर. यमराज पुढे चालू लागले, पण सावित्री पुन्हा त्यांच्या मागे चालू लागली. काही अंतर गेल्यावर यमराजांनी पुन्हा मागे पाहिले. यमराज म्हणाले, आता तू का येत आहेस? सावित्री म्हणाली, पती जिवंत असताना पत्नीला चालण्याचा कोणताही त्रास होत नाही. जिथे माझे पती आहेत तिथेच मी सुरक्षित आहे. यमराज म्हणाले, तुझ्या या विचारांनी मी अत्यंत प्रभावित झालो आहे. सत्यवानाचे प्राण सोडून आणखी एक वर माग. सावित्री म्हणाली, हे प्रभू, माझ्या सासऱ्यांचे हिरावून घेतलेले साल्व देशाचे राज्य त्यांना परत मिळावे. यमराज म्हणाले, तथास्तु, आता तरी मागे जा. तुला खूप श्रम होत आहेत. सावित्रीची चतुराई आणि विजय. यमराज पुन्हा पुढे निघाले, पण सावित्रीने त्यांचा पाठलाग सोडला नाही. ती यमलोकाच्या दारापर्यंत पोहोचली. यमराज आता खूप रागावले. यमराज म्हणाले, हे सावित्री, मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत, तरीही तू मागे जात का नाहीस? तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? सावित्री म्हणाली, हे धर्मराज, जो पतीच्या सोबत आहे त्याला भीती कसली? तुमचे मन अतिशय शुद्ध आणि न्यायी आहे. तुम्ही विनाकारण कोणाचेही नुकसान करत नाहीत, हा माझा विश्वास आहे. तिची स्तुती ऐकून यमराजांचा राग शांत झाला आणि ते म्हणाले, हे कन्ये, मी तुला शेवटची संधी देतो. सत्यवानाचे प्राण सोडून तुला जे हवे असेल ते माग. मी ते पूर्ण करेल आणि त्यानंतर तू मागे फिरशील. सावित्रीने नेमकी ही संधी साधली आणि आपल्या बुद्धीचा वापर करून म्हणाली, हे प्रभू, जर तुम्ही मला वर देऊ इच्छिता तर मला सत्यवानापासून 100 पुत्रांची माता होण्याचे भाग्य आणि वरदान द्या. यमराजांनी घाईघाईत आणि आनंदाच्या ओघात विचार न करता म्हटले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण हो. वरदान देऊन यमराज पुढे जाणार तितक्यात सावित्रीने त्यांना थांबवले आणि हसून म्हणाले, हे प्रभू, तुम्ही मला सत्यवानापासून 100 पुत्रांची आई होण्याचे वरदान दिले आहे, पण माझे पती तर तुमच्या पाशात मृत आहेत. पतीशिवाय मी माता कशी बनू शकेल? तुमचे वरदान खोटे ठरू नये म्हणून तुम्हाला माझ्या पतीचे प्राण परत करावेच लागतील. यमराजांना आपली चूक आणि सावित्रीची अगाध बुद्धिमत्ता समजली. एका पतिव्रतेने साक्षात मृत्यूदेवाला धर्मसंकटात टाकले होते. स्वतःचे वरदान सत्य करण्यासाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण मुक्त करावेच लागले. यमराज म्हणाले, हे सावित्री, तू तुझ्या बुद्धीने आणि अढळ पतिभक्तीने माझी परीक्षा घेतली आहेस आणि मला पराभूत केले आहेस. धन्य आहे तुझी पतिभक्ती. मी सत्यवानाचे प्राण मुक्त करत आहे. सत्यवानाचे प्राण परत देऊन यमराज अंतर्धान पावले. सावित्री तात्काळ जंगलात पतीच्या शरीराजवळ आली. सत्यवान जिवंत होऊन एखाद्या गाढ झोपेतून उठल्यासारखा उठून बसला होता. सत्यवान म्हणाला, सावित्री, मला खूप वेळ झाला का? मला फार विचित्र स्वप्न पडले होते. सावित्री म्हणाली, स्वामी, आता सर्व काही ठीक झाले आहे. चला आपण आश्रमात परत जाऊया. ते जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा सावित्रीने पाहिले की तिच्या सासू सासऱ्यांचे डोळे बरे झाले होते आणि साल्व देशाचे दूत त्यांना राज्याचे वैभव परत देण्यासाठी तिथे उभे होते. अशा प्रकारे सती सावित्रीने आपल्या खऱ्या प्रेमाच्या, उपवासाच्या आणि बुद्धीच्या बळावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले. विकासाच्या आणि सौभाग्याच्या या महान कथेला वटपौर्णिमेच्या दिवशी ऐकल्याने सर्व महिलांचे सौभाग्य अखंड राहते.